स्वाधार योजना 2025। तर ज्याही विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी फॉर्म भरलेले असेल त्या विद्यार्थ्यांना म्हणजे पैसे आलेले असेल, काही विद्यार्थ्यांना पैसे आलेले नसेल, कारण की पहिली इन्स्टॉलमेंट काही जिल्ह्याला ही वितरित झालेली आहे, तर काही जिल्ह्याला अजूनपर्यंत पहिली इन्स्टॉलमेंट आलेली नाही आहे। तर विद्यार्थ्यांनी संपूर्ण म्हणजे जेही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले असेल, ज्यांनाही फर्स्ट इन्स्टॉलमेंट आलेली असेल त्यांना घाबरण्याचं कारण नाही आहे, परंतु ज्यांनाही पहिली इन्स्टॉलमेंट म्हणजे फर्स्ट इन्स्टॉलमेंट आलेली नसेल त्या विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुमच्या फॉर्ममध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर तुमचे पैसे हे थांबायला नको आणि तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये लवकरात लवकर जमा व्हायला पाहिजे। तुम्हाला पैसे आलेले नसेल तर सर्वात प्रथम साईडवर या। साईडवर आल्यानंतर आपण संपूर्ण अपडेट बघणार आहे। साईडवर आल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला करून घ्यायचं आहे ते म्हणजे लॉग इन। तर आपल्याकडे आय डी आहे, पासवर्ड आहे, तुमचा आय डी टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा। म्हणजे आपण ज्या प्रोफाईलमधून फॉर्म भरलेला आहे त्या प्रोफाईलमध्ये आपण इन्सर्ट होणार। लॉग इन केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे अर्ज म्हणून एक ऑप्शन दिलेला आहे। तुम्ही एकदा चेक करा की तुम्ही ज्या डिपार्टमेंटला लॉग इन केलेलं आहे ते डिपार्टमेंट बरोबर आहे का, कारण की यामध्ये दोन डिपार्टमेंट आहे, ओबीसी आणि एससी। तर एससीच्या डिपार्टमेंटला तुम्ही लॉग इन केलेलं आहे का हे एकदा चेक करायचं आणि त्यानंतर बघू शकता इथे अर्ज म्हणून किंवा ॲप्लिकेशन म्हणून एक ऑप्शन असेल, तुम्हाला इथे क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा फॉर्म दिसत असेल भरलेला, तर या फॉर्ममध्ये तुम्हाला काय चेक करायचं बघा, ॲप्लिकेशन जे स्टेटस आहे हे चेक करा। बघा याच्यामध्ये 3 स्टेटस असू शकतात। सध्याचं स्टेटस आहे सेंडबॅक। सेंडबॅकचा अर्थ काय होऊन राहिला की या फॉर्ममध्ये त्रुटी आलेली आहे आणि तुमच्या फॉर्ममध्ये जर त्रुटी आलेली असेल तर तुम्हाला त्रुटी पूर्ण करून तो फॉर्म परत तुमच्या ऑफिसला सबमिट करायचा आहे। त्रुटी कुठे चेक करायची तर इथे ॲप्लिकेशन नंबर आहे, या ॲप्लिकेशन नंबरवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला त्रुटी दिसून पडेल। सेकंड नंबर, इथे जर तुम्हाला अप्रूव्ह असेल, स्टेटसमध्ये जर अप्रूव्ह असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही आहे, तुमचा फॉर्म चेक झालेला आहे आणि तुमचा फॉर्म ओके आहे, त्यामुळे तुमचा फॉर्म अप्रूव्हसुद्धा झालेला आहे, म्हणजे तुम्हाला पैसे लवकरात लवकर येऊन जाणार। त्यानंतर इथे जर तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे तर इथे जर रिजेक्टेड असेल, काही कारणास्तव काही विद्यार्थ्यांचे फॉर्म रिजेक्टसुद्धा होऊ शकतात, तर रिजेक्टवाल्यांनी तर ऑफिसला जाऊन व्हिजिट करा। असे 3 स्टेटस यामध्ये तुम्हाला दिसू शकते तुमच्या लॉग इनमध्ये। आणि ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह असेल त्यांनी आपले इथून बँक खाते ॲड करायचं जे ऑप्शन आहे, इथून त्यांचे बँक खाते ॲड करा जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल तर। आणि ज्यांची फॉर्म सेंडबॅकमध्ये आहे त्यांनी त्रुटी चेक करा, कारण तुम्हाला पैसे येणार नाही जर तुमचा फॉर्म सेंडबॅक किंवा रिजेक्ट असेल तर। ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह असेल त्यांनाच पैसे जमा होतील, त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी आपले स्टेटस चेक करा। आपला फॉर्म अप्रूव्ह असेल मग घाबरण्याचं कारण नाही आहे, फक्त बँक डिटेल्स ॲड करून ठेवून द्या। आणि सेंडबॅकवाले आणि रिजेक्टेडवाल्यांनी ऑफिसला व्हिजिट करा, सेंडबॅकवाल्यांनी आपली त्रुटी पूर्ण करा आणि जेही रिमेनिंग त्यांना त्रुटी दिलेली असेल ती त्रुटी पूर्ण झाल्यानंतर फॉर्मची प्रिंट परत ऑफिसला सबमिट करा। अशाबद्दलची ही एक अपडेट आहे। यामध्ये कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता, कारण की ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह आहे त्यांना पैसे आलेले आहेत। तुम्ही बघा यावरती जर ज्यांना पैसे आलेले त्यांनी कमेंट्स करा आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहे हे सुद्धा कमेंट्स करा, जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा समजायला पाहिजे की या जिल्ह्यामध्ये पैसे येणे सुरू आहे आणि आम्हाला का बरं आलेलं नाही आहे। तेव्हा ते विद्यार्थीसुद्धा चेक करू शकतात की माझ्या फॉर्ममध्ये काही अडचण आहे का, कारण ही अडचण चेक करायला ऑफिसकडून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की विद्यार्थ्यांनी आपले फॉर्म चेक करा। काही अडचण असेल तर तुम्ही ऑफिसला सुद्धा जाऊन व्हिजिट करू शकता, माहिती घेऊ शकता। आणि स्वाधार योजना 2025 बद्दल आता जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।